कीर्तनवाडी दरोडा प्रकरणातील 2 अट्टल दरोडेखोर जेरबंद, जबरी चोरी आणि घरफोडीचे 12 गुन्हे उघड. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी येथे घरात घुसून बेदम मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. या कारवाईत टोळीतील 2 मुख्य आरोपींसह चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या एका सराफाला पोलिसांनी अटक केली आहे. गत 10 जून रोजी मध्यरात्री कीर्तनवाडी येथील रावसाहेब बाजीराव कीर्तने यांच्या घरात 7 ते 8 अज्ञात दरोडेखोरांनी कुलूप तोडून प्रवेश केला होता. दरोडेखोरांनी कुटुंबियांना मारहाण करत सुमारे 4,70,000 रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला होता. या खळबळजनक घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकळीमानूर शिवारातून रामकृष्ण चव्हाण आणि करण रामनाथ भोसले या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या इतर फरार 7 साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. तसेच चोरीचे दागिने विकत घेणारा सोनार ओंकार पांडुरंग दहिवाळ यालाही पोलिसांनी जेरबंद केले. पकडण्यात आलेल्या अट्टल आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी शेवगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले तब्बल 12 जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत. या टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, अनंत सालगुडे, हरीश भोये, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, फुरकान शेख, भीमराज खरसे, भाऊसाहेब काणे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, किशोर आबासाहेब शिरसाट, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, मनोज साखरे, सागर ससाने, प्रशांत राठोड, भगवान धुळे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.